जळगावच्या अमळनेरमध्ये दुपारी 2च्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरलेली आहे। सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक 9 तासांपासून विस्कळीत आहे। मालगाडीचे डबे आजूबाजूच्या रुळांवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच खासदार स्मिता पाटलांकडून घटनास्थळी धाव घेण्यात आली। पश्चिम रेल्वे मार्गावरील अमळनेर रेल्वे स्थानकावर या ठिकाणी मालगाडीचे इंजिनासह 7 डबे घसरल्याची घटना आज दुपारी घडली आणि या घटनेनंतर हे रेल्वेचे डबे जे आहेत ते रुळावरून बाजूला करण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। आपण आता घटनास्थळी आहोत आणि आपण स्पॉट रिपोर्टिंगच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी नेमकं या ठिकाणी काय काम चाललंय याची माहिती या ठिकाणी जाणून घेतो आहोत। आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हे त्या मालगाडीचं इंजिन होतं, ते इंजिन सुद्धा या ठिकाणी रुळावरून घसरलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ जे 7 रेल्वे डबे होते हे सुद्धा या घटनेमध्ये या ठिकाणी घसरलेले आहेत आणि त्यामुळे सुरत जे आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील जी आहे दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती सध्या तरी या ठिकाणी जी आहे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अप रेल्वे लाईनवर जी आहे ही घटना घडली आणि त्या घटनेनंतर दुपारपासून या ठिकाणी रेल्वे विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर जे असतील डबे जे आहेत हे रुळावरचे बाजूला करण्याचं काम सुरू आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। आज 2:14 अमर रेल्वे स्टेशनच्या जवळ मालगाडीचे 7 डबे घसरलेले आहेत। कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही आहे, पण ट्रॅफिकला आत्ता थोडी अडचण निर्माण झालेली आहे। नंदुरबारहून आपण क्रेन मागवलेली आहे, जळगावने क्रेन मागवलेली आहे आणि त्यातला जो काही कोळसा आहे तो कोळसा खाली करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। लवकरच ते डबे उचलून व्यवस्था जी आहे विस्कळीत झालेली साधारणतः 1-5-6 तासामध्ये ती आपली सगळी व्यवस्था सुरळीत